हवामान बदलाचे 5 देशांमधले परिणाम नेमके काय? हवामान बदलाने जगभरातल्या अनेक देशांमध्ये हाहाकार माजवलाय आणि त्यामुळे अमेरिका, चीन, दक्षिण कोरिया, जपान आणि स्पेन या देशांमधल्या नैसर्गिक आपत्तींमध्ये वाढ झालेली आहे। आणि या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत हवामान बदलाच्या विविध देशांमध्ये झालेल्या परिणामांबद्दल। दक्षिण कोरियामध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या पूर आणि भूस्खलनाच्या घटनांमध्ये 3 दिवसात तब्बल 40 जणांचा मृत्यू झालाय। अमेरिकेतल्या अलास्कामध्ये भूकंपाचे धक्के बसलेले आहेत, तर कॅलिफोर्नियामधलं तापमान तब्बल 54 अंशांवर पोहोचलंय। वादळामुळे संपूर्ण अमेरिकेमध्ये 2600हून अधिक उड्डाणं रद्द करण्यात आलेली आहेत आणि याशिवाय स्पेनच्या जंगलात आग लागलेली आहे। दुसरीकडे चीनमध्ये चक्रीवादळाची शक्यता होती आणि त्यामुळे तिथल्या हवामान विभागाने सतर्कतेचा इशारा दिलेला होता। चीनच्या काही प्रांतांमधलं तापमान सोमवारी 50 अंशांच्या पुढे गेलेलं होतं। हवामान तज्ञ या बदलांबद्दल चिंतित आहेत। सुरुवातीला स्पेनमधल्या जंगलात लागलेल्या आगीच्या अनुषंगाने माहिती घेऊया। स्पेनमधल्या कॅनरी द्वीपसमूहातल्या जंगलात लागलेल्या आगीमुळे तब्बल 4000 नागरिकांना सुरक्षित स्थळांवर हलवण्यात आलेलं आहे। ही आग जवळपास 9800 एकर परिसरात पसरलेली आहे आणि या आगीमध्ये अनेक घरं जळून खाक झालेली आहेत। चीनमध्ये तालीम नावाच्या वादळाने अत्यंत हाहाकार माजवला होता। चीनमध्ये तालीम चक्रीवादळासाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलेला होता आणि या वर्षातल्या 4थ्या चक्रीवादळामुळे देशाच्या दक्षिण किनारपट्टी भागात वादळ आणि मुसळधार पावसाची जोरदार शक्यता वर्तवण्यात आलेली होती। जपानमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला गेला होता। जपानमधलं तापमान विक्रमी पातळीपर्यंत वाढल्यानंतर देशातल्या 47 पैकी 20 प्रांतांमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आलेला होता। त्याचबरोबर मुसळधार पावसामुळे काही भागात भूस्खलनाच्या घटना घडल्या, तर राजधानी टोकियोसह काही ठिकाणचं तापमान 40 अंश सेल्सिअसच्या पुढे गेलेलं होतं। अमेरिका आणि चीनमध्ये हवामान बदलावर ऐतिहासिक चर्चा झालेली आहे। अमेरिकेचे हवामान दूत जॉन केरी यांनी सोमवारी बीजिंगमध्ये चीनचे हवामान राजदूत शी शेनशुहा यांच्याशी चर्चाही केली। खरं तर व्यापार, तैवानचा मुद्दा, मानवाधिकार मुद्दा आणि प्रादेशिक दाव्यांच्या विवादांमध्ये संपर्क पुन्हा एकदा पुनर्संचयित व्हावा अशी अमेरिकेची इच्छा आहे। केरी हे जगातील 2 सर्वात वाईट हवामान प्रदूषकांच्या प्रतिनिधींमध्ये जवळपास वर्षभरात पहिल्यांदाच सर्वसमावेशक बैठक घेत आहेत। हा व्हिडिओ तुम्हाला नेमका कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा।